एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीची 2025 म्हणजेच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका. तर तुम्ही मागील वर्षाच्या 3 ते 4 प्रश्नपत्रिका नक्की अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला पेपर हा अतिशय सोपा जाईल. पॅटर्न तोच असतो. बघा, कधी कधी काही प्रश्न हे तेच रिपीट होत असतात. वेळ असणार आहे तुम्हाला 3 तास. हा जो पेपर आहे तर तो 21/2/2025 ला झालेला आहे. बघा, मराठी फर्स्ट लँग्वेज आणि मार्क असणार आहेत 80 गुण, एकूण गुण 80 आहे. तर कृती पत्रिकेसाठी सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी काही. तर सूचना ह्या व्यवस्थित तुम्हाला वाचायच्या आहेत पेपरच्या वेळी. आता मी पूर्ण वाचत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न विथ आन्सर देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इतरही व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळतील इतरही विषयांच्या. सो बघा, विभाग 1 आहे गद्य. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. आता या ठिकाणी तुम्हाला उतारा दिलेला असणार आहे गद्याचा. बघा, या प्रकारे असणार आहे तो. या प्रकारे तुम्हाला उतारा असणार आहे. तर हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि या उतारावर आधारित प्रश्न आहे. बघा, त्यातील पहिला विभाग 1 गद्य. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. पहिला आहे त्याची चौकटी पूर्ण करा. गहिऱ्या गुलाबी पानांचा रेशमी पताका नाचवत उभा असलेली झाडे म्हणजे कोणती? उत्तर आहे पिंपळाची झाडे. 2 गुणांसाठी आहे 2 प्रश्न. मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत ज्ञानेश्वर. सो 2 गुणांसाठी आहे हे प्रश्न. यानंतर बघा, पुढचा आहे हा उतारा आहे, त्यावर दुसरा आहे आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. वसंताच्या पुष्पमृदेचे चिन्ह लिहिलेले महिने तर फाल्गुन, चैत्र आणि वैशाख. व्यवस्थित आकृती ही काढायची आहे पेपरमध्ये. छान सुटसुटीत पेपर लिहायचा आहे. उत्तर व्यवस्थित लिहायचे आहे. 2 गुणांसाठी आहे. तिसरा आहे बघा, स्वमत आहे, म्हणजे स्वतःचे विचार मांडायचे आहे, स्वतःचं मत मांडायचं आहे. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहायचे आहे. यानंतर त्यातील आ आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करायची आहे. 2 गुणांसाठी आहे. पुन्हा आकृती काढायची आहे व्यवस्थित. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये. जटिल कार्य स्त्री साक्षर करणे आणि अटीतटीचे कार्य स्त्रीला पुरुषाने बरोबर उभे करणे. व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही एक वही केलेली असेल जर प्रश्नपत्रिकांना सोडवलेली, तर त्यामध्ये तुम्ही ही प्रश्नपत्रिका लिहून घ्या, जेणेकरून बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस तुम्ही जेव्हा पेपरला जातात त्यावेळेस इझिली तुम्हाला नजर फिरून सर्व जे काही प्रश्न उत्तर आहे ते एका 5 ते 10 मिनिटात तुमचं ऑब्झर्वेशन होऊ शकतं. सो बघा, नेक्स्ट आहे या ठिकाणी दुसरा पॅराग्राफ आहे. तर या ठिकाणी त्यावर आधारित प्रश्न आहे. बघा, दुसरं नावे लिहा. महर्षी कर्वे यांचे जन्मगाव शेरावली आहे. उतार्यामध्ये दिलेलेच आहे. 2 गुणांसाठी आहे. वाड्मयाची जननी सरस्वती. स्वमतावर पुन्हा प्रश्न आहे. स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करायचा आहे. 3 गुणांसाठी आहे. अपठित गद्य. आता या ठिकाणी उताराच्या आधारे या ठिकाणी बघा, हा उतारा दिलेला आहे. अपठित गद्य आहे हा. तर त्यावर आधारित काही प्रश्न आहे. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. चुकी बरोबर ते लिहायचं आहे. उतारा व्यवस्थित हा वाचायचा आहे. तहान लागली की आपण सरबत पितो. चूक आहे. तहान लागल्यावर आपण पाणी पितो. सरबत तर पितोच, परंतु पाणी पितो. काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. बरोबर. व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. चूक आहे. थकवा आला की आपण काम करतो. चूक आहे. यानंतर बघा, पुढचा आहे प्रश्न अपठित गद्यावरच. विधाने पूर्ण करायचे आहे. ते न चुकता केले जाते जे नाही केले ते. 2 गुणांसाठी आहे. आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा आला की. जेव्हा आपल्याला थकवा येतो तेव्हा आपण झोपतो. विभाग दुसरा आहे. पद्य आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे. कृती करा. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहायच्या आहे. जसे की, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी.
दुसरा आहे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळीत. या प्रकारे आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. इथं कविता दिलेली आहे. कविता व्यवस्थित बघून घेऊ शकता तुम्ही. मग या पानावर देखील आहे. पेज नंबर 7 आहे हे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रश्न उत्तर हे लिहिताना व्यवस्थित सोयीस्कर पडेल. यानंतर पुढील प्रश्न आहे. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. 2 गुणांसाठी आहे. त्यातील पहिला घराचा झरोका म्हणजेच लहान खिडकी. दुसरा आहे भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलाचा खेळ. तिसरा आहे खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे. 2 गुणांसाठी आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं. चौथा आहे काव्यसौंदर्य. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करायचे आहे. 2 गुणांसाठी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. मुद्दे दिलेले आहे. उत्तम लक्षण किंवा आकाशी झेप घेरे. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण आहे? तर संत रामदास. कवितेचा विषय काय आहे? उत्तम माणसाची लक्षणे. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे काय आहे? तर कविता आवडण्याची कारणे दिली आहे. चांगल्या लक्षणाने वर्णन म्हणून ही कविता खूप आवडली. कवितेत मांडलेले स्पष्ट विचार आणि मत मला खूप आवडले. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे. ई रसग्रहण. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. विभाग 3 आहे. स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. मानसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ मनक्या पेरीन लागा या कवितेच्या आधारे सविस्तर लिहायचा आहे. तर कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहे. यामध्ये 6 गुणांना आहे. प्रत्येकी 1 गुण असेल. टिप लिहा. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडी. आणि तिसरा आहे खालील मुद्द्यांवर आधारित एक परिच्छेद तयार करायचा आहे. विपत्ती कोश. निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी आणि कोशाचे प्रकाशन. हवं तर याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि प्रश्न उत्तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. यानंतर बघा पुढील आहे प्रश्न. विभाग 4 भाषा अभ्यास आहे. त्यातील 4था आहे बघा व्याकरण घटकावर आधारित कृती. समास दिलेले आहे. जोड्या लावायच्या आहे. 2 गुणांसाठी आहे. प्रत्येकी अर्धा गुण. सामासिक शब्द दिले आहे. आई वडील, पंचवटी, महाराष्ट्र, चहापाणी. समासाचे नाव दिलेले आहे. ओळखायचं आहे. आई वडील. मग 4था येईल बघा या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास. पंचवटी हा द्विगु समास आहे. महाराष्ट्र हा कर्मधारय समास आहे. आणि चहापाणी हे समाहार द्वंद्व समास आहे. या पद्धतीने आहे. समास हा येतोच, त्याच्यामुळे समासावर असलेले घटक हे करून ठेवा. शब्दस्थिती आहे. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. भरधाव, लाजाळू, गुरुत्व, नावमेद. प्रत्यय घटित शब्द आहे गुरुत्व, नावमेद आणि उपसर्ग घटित शब्द आहे भरधाव आणि लाजाळू. यानंतर वाक्प्रचार आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. निष्कासित करणे म्हणजे बाहेर जाणे. मुग्ध होणे म्हणजे गुंग होणे. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. अचंबित होणे म्हणजे हैराण होणे. त्यातील आ आहे भाषिक घटकावर आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. इतरांना मार्ग दाखवणारा कोण असतो? तर मार्गदर्शक असतो. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे हे वार्षिक असतं, वार्षिक मासिक. त्यानंतर बघा खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहे. आई, माता आणि जननी. दोन्ही शब्द समानार्थी आहे आईला. खालील शब्दांचे वचन ओळखायचे आहे. नदी हे एक वचन आहे आणि गोट्या हे अनेक वचन आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. दुकानदार. दुकान व दार हे शब्द वगळून तुम्हाला 2 शब्द बनवायचे आहेत, जसे की कान आणि दार. आता दार हा पण पुन्हा झालाय. कान येईल किंवा या ठिकाणी उलटा दान पण येईल बघा. दान. लेखन. नियमानुसार लेखन करायचे आहे. अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द सोडवणे. तर बघा अचूक शब्द ओळखायचा आहे. निर्मिती
हा बरोबर आहे. सुशिक्षित हा बरोबर आहे. ऐतिहासिक हा बरोबर आहे. शब्द व्यवस्थित बघून घ्यायचे. परिस्थिती हा बरोबर आहे. दीपावली पहिला 1 नंबरचा बरोबर आहे. गॅरंटी बघायची. पहिली दीपावली, लला दुसरी गॅरंटी आणि विद्यापीठ वला पहिली गॅरंटी आणि पला दुसरी गॅरंटी. विरामचिन्ह ओळखायचे आहे. तिसरा, खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावं लिहायची आहे. हा प्रश्नचिन्ह आहे आणि हे अल्पविराम आहे. पारिभाषिक शब्द आहे या ठिकाणी बघा. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहे. ड्रामाला नाटक देखील म्हणतात. बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. यानंतर बघा विभाग 5 उपयोजित लेखन आहे. खालील कृती सोडवायची आहे. पत्रलेखन दिलेलं आहे या ठिकाणी. खालील निवेदन वाचा, त्याखाली कोणतीही एक कृती सोडवा. अक्षरधारा वाचनालय, तर या हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर या प्रकारे तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. यानंतर सारांश लेखन दिलेलं आहे. विभाग गद्य 1 ई मधील अपठित गद्य उत्तराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन करायचं दोन्हीमधून, किंवा कथा लेखन करायचे. तर हवं तर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. प्रश्न लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन ह्या तिन्हीमधनं 2 कृती ह्या करायच्याच आहे. मग त्यामध्ये तुम्ही बातमी लेखन व्यवस्थित योग्य रीतीने करून ठेवू शकता किंवा जाहिरात लेखन करू शकता किंवा कथा लेखन देखील करू शकता. यानंतर बघा ई आहे प्रसंग लेखन करायचं आहे. लेखन प्रकारापैकी कोणतेही 8 गुणांसाठी आहे. प्रसंग लेखन करू शकता. हवं तर याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तर लास्ट आहे आत्मकथन. एकदा आत्मकथन वैचारिक बघा या ठिकाणी आत्मकथन देखील दिलेले आहे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन करायचे. नदीचे आत्मकथन करायचे. अतिशय छान पॉईंट दिले आहे. भावना, आजची स्थिती काय आहे, कार्य काय आहे, खंत वाटत आहे, उपयुक्त आहे, महत्त्व आहे. यानंतर वैचारिक आहे प्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार मांडायचे आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 16 पानांची तुमची इयत्ता 10वीची 2025ची मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित जाणून घेतलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील सराव होईल. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ हे तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर मिळतील. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ and all of you best of luck for the board exam.